ओके. तर आतापर्यंत आपण सीचा व्हेरियस पार्ट बघितलं होतं. त्याच्यामध्ये डेटा टाइप, ऑपरेटर, त्याच्यानंतर लूप्स वगैरे पण आपण बघितलं होतं. इफ एल्स वगैरे पण पाहिलं होतं. तर नेक्स्ट टॉपिक आहे फंक्शन. आणि फंक्शन का लिहायला लागतं, तर प्रोग्राम रिडेबल राहतो. प्लस प्रत्येक पर्टिक्युलर प्रोग्राम पार्टचा म्हणजे ॲक्च्युअली डेव्हलपरने फंक्शन्समध्ये लिहायला पाहिजे. कारण फंक्शन्समध्ये रिडायबिलिटी पण राहते आणि ओनरशिप पण आपण त्या पर्टिक्युलर फंक्शन्सची डेव्हलपर्सला देऊ शकतो. ओके. कारण ज्यावेळेस आपण टीम वर्क करतो, तर प्रत्येक एरिया वेगवेगळ्या डेव्हलपर्सला दिला असतो आणि एक मोठा प्रोग्राम तुम्ही फंक्शन्समध्ये डिव्हाईड करू शकता. ओके. तर सॉफ्टवेअर प्रोजेक्ट जे असतं ते ज्यावेळेस आत्ता तर छोटे लाईन्स लिहितोय आपण, बट ज्यावेळेस मोठ्या लाईन्स लिहितो किंवा मोठा प्रोग्राम्स लिहितो, तर तो प्रोग्राम एक डिस्ट्रीब्यूट केला जातो विथ मल्टिपल ओनर्स. म्हणजे त्याच्यामध्ये प्रत्येक फंक्शन हे वेगवेगळ्या डेव्हलपरची रिस्पॉन्सिबिलिटी असते. तर फंक्शन हे रिडेबिलिटीसाठी आपण यूज करतो. तर सी लँग्वेजमध्ये बाय डिफॉल्ट एक फंक्शन असतं ज्याला आपण एंट्री पॉईंट फंक्शन म्हणतो. ते कुठलंही मेन फंक्शन. ओके. स्टिल एव्हरी प्रोग्राम वी कॅन राईट बाय युजिंग फंक्शन आणि दॅट इज द बेस्ट प्रॅक्टिस की तुम्ही प्रोग्राम फंक्शन लिहून करताय. प्रत्येक ज्यावेळेस तुम्हाला प्रॉब्लेम स्टेटमेंट येते तर आपण फंक्शन लिहिलंच पाहिजे. ओके. सगळं जे बिझनेस लॉजिक आहे तर ते आपण मेनमध्ये नाही लिहिलं पाहिजे. कारण काय होतं त्यांनी एक रिडेबिलिटी राहत नाही. तर आतापर्यंत खूप सारे प्रोग्राम केले आपण की ॲडिशन, मल्टिप्लिकेशन किंवा वेगळे सुद्धा खूप सारे प्रोग्राम केले. तर ते जे प्रोग्राम्स आहेत ते तुम्ही काय करू शकता, फंक्शन राईट करून आपण ते लिहू शकतो. ओके. तर फंक्शन हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे सी मधला आणि विदाऊट फंक्शन युअर प्रोग्राम विल नॉट कम्प्लीट. एक तरी फंक्शन असतंच. मोर दॅन वन तुम्ही किती पण फंक्शन लिहू शकता कस्टम. बाय डिफॉल्ट कुठलं फंक्शन आहे? मेन हे स्वतः सुद्धा फंक्शन. ओके, ज्याला आपण एंट्री पॉईंट फंक्शन म्हणतो. मग फंक्शन लिहायचं कसं किंवा प्रोग्राम फंक्शन्सने कसा करायचा? तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी येतात की फंक्शनचे पॅरामीटर्स असतात, फंक्शनला कॉल द्यायला लागतो, फंक्शनची डेफिनेशन आपल्याला लिहायला लागते आणि फंक्शनचा आपल्याला प्रोटोटाइप किंवा फंक्शन डिक्लेअर करायला लागतं. ओके, जसं व्हेरिएबल डिक्लेअर करतो, असाइन करतो, तसं फंक्शनच्या पण 2-3 गोष्टी असतात की फंक्शन डिक्लेअर करायला लागतो, फंक्शन कॉल करायला लागतो आणि फंक्शनची डेफिनेशन आपल्याला लिहायला लागते. आता मग ती लिहायची कशी? तर फंक्शन मध्ये 3 टाइप पडतात. एक तर फंक्शन डिक्लरेशन, त्याच्यानंतर फंक्शन कॉलिंग आणि त्याच्यानंतर येतं फंक्शन डेफिनेशन. ओके. तो फंक्शन डिक्लेअर करताना आपण काय करतो की फंक्शन लेटचे ऍडिशनचं आहे. मग आपण काय करतो की ऍडिशन नावाचं फंक्शन आपण लिहितोय, तर मग आपण काय करतो त्या पर्टिक्युलर प्रोग्रामला आपण काय करतो ऍडिशन नावाचं फंक्शन लिहितो. मग ते तुम्ही रिटर्न टाईप त्याचं लेट्स ऍडिशन लिहा, कारण ऍडिशन केल्यानंतर त्याचं काय होणार आहे, ऍडिशनच येणार आहे. बरोबर. तर त्याच्यामध्ये तुम्ही सांगू शकता की या फंक्शनला किती लागतंय, 2 इंटिजर लागतात. ओके. त्याला डिक्लरेशन म्हणतो. फंक्शन कॉल करताना तुम्ही त्याला कॉल करू शकता. आता ऍडिशन नावाच्या फंक्शनला कॉल करायचं, त्याला 2 इंटिजर्स लागणार आहेत. मग काय येणार आहे फंक्शनचं कॉल, त्याला फंक्शनचं नेम येईल आणि पॅरामीटर्स तुम्ही पास करू शकता. ओके. त्याच्यानुसार ते पॅरामीटर झाले आणि फंक्शनची डेफिनेशन याच्यामध्ये तुम्ही ऍक्च्युअल फंक्शन लिहू शकता. ओके. ऍक्च्युअल फंक्शन त्याच्यामध्ये लिहू शकता. मग त्याच्यामध्ये तुम्ही पॅरामीटर्सला नाव पण देऊ शकता. ओके. आणि त्याच्यामध्ये ऍक्च्युअल जे बिझनेस लॉजिक आहे फंक्शनचं, तर ते तुम्ही लिहू शकता. कशामध्ये? डेफिनेशनला. ओके. त्याच्यामध्ये आपण काय लिहू शकतो, रिटर्न प्लस. ओके. तर ह्या सगळ्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे की डिक्लरेशन आपल्याला समजलं पाहिजे, फंक्शन कॉलिंग आपल्याला समजलं पाहिजे आणि फंक्शनची डेफिनेशन आपल्याला समजली पाहिजे. ओके. तर फंक्शन, कुठला पण फंक्शनचा प्रोग्राम लिहित आहे तर ह्या गोष्टी आपल्याला सगळ्यात लक्षात आलं पाहिजे. फंक्शन कशासाठी लिहायचं, तर प्रोग्रामची रिडायबिलिटी किंवा ओनरशिप वाढवण्यासाठी. ओके. आणि दॅट इज द बेस्ट प्रॅक्टिस की डेव्हलपरने
फंक्शन यूज करूनच प्रोग्राम लिहिला पाहिजे. ओके. तर आता आपण एक्झाम्पल बघतोय किंवा त्याचं सिंटॅक्स बघतोय. तर फंक्शन डिक्लेरेशन म्हणजे काय, की तुम्ही सांगताय की ते फंक्शन येणार आहे, ते फंक्शन येणार. ओके. फंक्शन कॉलिंग म्हणजे त्या फंक्शनला कॉल करतोय आपण. ओके. त्याच्यानंतर कॉल करताना आपण काय करतो, की त्या फंक्शनचं नाव आणि पॅरामीटर्स. ओके. आणि नंतर झालं फंक्शन डेफिनेशन. डेफिनेशन मध्ये आपण ऍक्च्युअल बिझनेस लॉजिक लिहितो फंक्शनचं. ओके. आणि जसं मी सांगितलं, की एका प्रोग्राममध्ये मेन हे युजर डिफाईन फंक्शन दॅट इज मॅन्डेटरी. एक फंक्शन तर असतंच, बट तुम्ही मल्टिपल फंक्शन लिहू शकता, मल्टिपल फंक्शन लिहू शकता. तर आतापर्यंतचे जेवढे 50+ प्रोग्राम झाले, तर ते सगळे तुम्ही कशाने लिहू शकताय, फंक्शनने लिहू शकता. आय डू दॅट प्रॅक्टिस. करेक्ट. आतापर्यंत तुम्ही सगळे कशात लिहित होता, मेन मध्ये लिहित होता. मग आता फंक्शन मध्ये लिहायचं. फंक्शन मध्ये लिहित असताना यू कॅन डू दॅट पर्टिक्युलर प्रॅक्टिस. ओके. प्रॅक्टिस करून तुम्ही ते लिहू शकता. ओके. क्लिअर आहे. हो सर. ठीक आहे. ओके. तर आता आपण आधी इथं डेटा टाईप वगैरेचे नंबर्स प्रोग्राम बघितले होते. आता आपण काय बघणार आहे, फंक्शनचा प्रोग्राम बघणार आहोत. ओके. म्हणजे मागच्या वेळेस आपण हे पाहिलं होतं, डेटा टाईप वगैरे गोष्टी आपण पाहिल्या होत्या. तर हा तो प्रोग्राम होता. ओके. कॅरेक्टर वगैरे सगळं आपण पाहिलं होतं. आता आपण बघतोय फंक्शन. तर या प्रोग्राम मध्ये मी चेंजेस करतोय. ओके. आता मला काय करायचंय, की माझं प्रॉब्लेम स्टेटमेंट काय आहे, की मला फंक्शनचा कोड लिहायचा आहे. एंट्री पॉईंट फंक्शन तर असतेच. एंट्री पॉईंट फंक्शन तर असतेच. तर आता मी काय करतो, हा प्रोग्राम रन करतो. Okay. Okay. आता काय आहे रे, याच्यामध्ये आपण काहीच प्रिंट नाही केलं, त्याच्यामुळे तो आउटपुट एम्प्टी आला, बट प्रोग्राम रन सक्सेसफुली. एक प्रोग्राम म्हणजे एक फंक्शन याच्यामध्ये असतंच. ते कुठलंही मेन मेन एक्झिक्यूट होतच. आतापर्यंत याच्यात काहीच नव्हतं, त्याच्यामुळे मी काय करतो, याच्यामध्ये लाईन लिहितो की आय एम इनसाइड मेन फंक्शन. ओके. तर आता काय व्हायला पाहिजे, की ही लाईन प्रिंट व्हायला पाहिजे जर मी प्रोग्राम कंपाईल केला आणि रन केले. आले आउटपुट दिसतंय सगळ्यांना. येस सर. ओके. आता मला ऍडिशनचा प्रोग्राम लिहायचा, तर मी कसं लिहू शकतो रे, तुम्ही सांगा मला कसं लिहू शकतो. दोन इंटिजर घेऊ शकतो, बरोबर. दोन इंटिजर घेऊ शकतो. मग ते युजर कडून घ्यायचं तर मग स्कॅनएप यूज करा. नॉर्मल मी ते जस्ट नॉर्मल व्हेरिएबल्स घेतोय. स्कॅनएप यूज न करता घेतोय 2 आणि 3. आता मला जर ऍडिशन करायची, ऍडिशन साठी मला आणखी एक व्हेरिएबल लागेल. ओके. ऍडिशन ऍडिशनचा रिझल्ट स्टोअर करण्यासाठी मला एक व्हेरिएबल लागणार. ओके. तो सुरुवातीला मी 0 प्रिंट केला आणि मी सांगतोय इथं की ऍडिशन इक्वल टू नंबर 1 प्लस नंबर 2. आणि इथं जर मी प्रिंट केला,
मला आउटपुट काय पाहिजे, दोघांचं ऍडिशन पाहिजे. ओके. याच्यामध्ये मी फंक्शन यूज केलंय का रे, कस्टम फंक्शन? नाही. आतापर्यंत नाही केलंय, नॉर्मल कोड आहे. ओके. ओके. आता मला फंक्शन पाहिजे. आता मला काय पाहिजे, फंक्शन पाहिजे. मग तीन गोष्टी लक्षात आल्या पाहिजे, की मला डिक्लरेशन करायला लागणार आहे, कॉलिंग करायला लागणार आहे, डेफिनेशन लिहायला लागणार. मग कसं करायचं? ओके. मग कसं करायचं, तर आपण इथे येणार, इंट मेनच्या वरती आपण त्याला डिक्लेअर करणार, इंट ऍडिशन. ओके. आणि सांगणार की मला ऍडिशन साठी किती लागतंय, 2 व्हेरिएबल लागतात. ओके. ऍडिशन साठी 2 व्हेरिएबल लागतात. त्याच्यानंतर मग त्याचं डेफिनेशन लिहिणार, इंट ऍडिशन. ओके. झाली डेफिनेशन. डेफिनेशन मध्ये सुरुवातीला मी काय करतोय, रिटर्न 0 प्रिंट करतो. ओके. आता एवढाच प्रोग्राम रन करून घ्या. झालाय का, म्हणजे ऍटलीस्ट कंपायलेशन एरर आहे का चेक करा. नाहीये कंपायलेशन एरर. ओके. बट मला काय करायचंय, बिझनेस लॉजिक जे आहे ते याच्या थ्रू लिहायचंय, किंवा मला फंक्शनला कॉल करायचं. पण फंक्शनला कॉल तुम्ही कसं पण करू शकता, जरुरी नाही की तुम्ही हे करताय. तर ऍडिशन नावाच्या फंक्शनला कॉल करतोय, मला त्याला 2 पॅरामीटर्स पास करायला लागणार आहे. आणि ते मी INO पास करू शकतो, दोन्ही नंबर्स. ओके. केलंय पास. ओके. आणि हा काय सांगतोय की ऍडिशन नावाचं फंक्शनला आपण काय केलं, इथं पास केलेलं आहे. ओके. इथं व्हेरिएबल यानी एमबीयूटी आलेली आहे. सेम नाव आपण ठेवू शकत नाही ना. ऍड वर. आता मी काय केलंय, ऍडिशनला कॉल दिलाय. ऍडिशनला कॉल दिलाय. ओके. आणि इथं काय सांगतोय की ऍडिशनला कॉल दिल्यानंतर ज्या व्हेरिएबल मध्ये तुम्ही रिटर्न करताय ती व्हॅल्यू, तर ती प्रिंट कर. ओके. आता आउटपुट काय येईल रे, ऍड नावाच्या व्हेरिएबल मध्ये मी ऍडिशनच्या फंक्शनला कॉल केल्यानंतर त्याचं सिंटॅक्स स्टोअर करतो. तर याच्यामध्ये आउटपुट काय येणार आहे आता, आणि ऍड 1 आणि ऍड हे 2 व्हेरिएबल वेगवेगळे आहेत. आउटपुट काय येईल, सांगा लवकर. करू रन. बिरा प्रथमेश, आवाज तर येतोय ना माझा? आवाज येतोय ना? येतोय. आउटपुट काय येईल इथं, आउटपुट काय येईल इथं, 0 यायला पाहिजे आउटपुट. कारण इथं बिझनेस लॉजिक मी काहीच नाही लिहिलंय, आणि रिटर्न काय करतोय, 0 करतोय ना ऍडिशन नावाच्या फंक्शन मधून. आणि तो व्हेरिएबल मी जो फंक्शनला कॉल केल्यानंतर जी व्हॅल्यू रिटर्न होती ती ऍड मध्ये स्टोअर करतोय आणि ऍड प्रिंट करतोय. त्याच्यामुळं इथं बघा, आता लक्ष द्या, ज्यावेळेस मी काय म्हणतोय, रन करतोय, आता प्रोग्राम कंपाईल केला, मी रन केलं, काय आली व्हॅल्यू, 0 आली. बघा इथं, आय एम इनसाइड फंक्शन मेन, म्हणजे आय एम इनसाइड मेन फंक्शन, ही लाईन प्रिंट झाली. त्याच्यानंतर खाली आला, खाली आल्यानंतर त्याने फंक्शनला कॉल दिला, फंक्शनला कॉल सक्सेसफुली गेलाय. ऍड नावाच्या व्हेरिएबल मध्ये त्यांनी रिटर्न केलेली व्हॅल्यू तिथं स्टोअर केली, म्हणून आउटपुट काय आलंय, इथं 0 आलं. समजण्यासाठी ऍडिशन इथं जे लिहिलंय ना, तिथं मी /n पण प्रिंट करतो, म्हणजे तुम्हाला आणखी सांगतो.
आलंय आउटपुट बरोबर आहे. ऍडिशन 0 आली. मग ऍडिशन 0 ही करेक्ट नाही, मग मला बिझनेस लॉजिक लिहायला लागणार. बिझनेस लॉजिक मला काय लिहायला लागणार, रिटर्न ए प्लस बी. कारण NO1 INO1 जो आहे तो कशात जाणार आहे, व्हेरिएबल ए मध्ये जाणार आहे. INO2 जो व्हेरिएबल तो बी मध्ये जाणार, आणि त्याच्यानुसार याचं ऍडिशन इथं प्रिंट होणार आहे. आता बघा आउटपुट काय येतं. आता येईल 5. N1,2 आता आपण व्हॅल्यू पण प्रिंट करू शकतो. एफ टू ओके, याची व्हॅल्यू चेक करून घ्यायचं. ओके, ची व्हॅल्यू बघा काय आली, 2 आली बरोबर, व्हॅल्यू ऑफ ए. आणि इथं अजून डिबगिंग साठी तुम्ही प्रिंट एफ स्टेटमेंट टाकू शकता अंडरस्टँडिंग साठी. मी काय टाकतोय, प्रिंट एफ आय एम इनसाइड फंक्शन ऍडिशन. ओके, फंक्शनचं नाव युजर डिफाईन तुम्ही काही पण देऊ शकता. आय एम इनसाइड फंक्शन ऍडिशन. आणि त्याच्यानंतर आपण इथं व्हॅल्यू प्रिंट केली. जशी ए ची प्रिंट केली तशीच बी ची परत प्रिंट करू. ओके, तशीच आपण बी ची पण व्हॅल्यू प्रिंट करू. ऑफ बी. ओके, ओके. इथं जर बघितलं तर काय ती याची व्हॅल्यू किती आली, 2 आली, नंतर 3 आली. समजलंय, क्लिअर आहे. येस सर. म्हणजे जी व्हॅल्यू तुम्ही इथून पास केली तीच व्हॅल्यू तिथं सुद्धा आलेली आहे. ओके, आता फंक्शनला कॉल केल्यानंतर तुम्ही तिथपर्यंत गेलाय. ओके, फंक्शनला कॉल केल्यानंतर तिथपर्यंत गेलाय. ओके, ऍडिशनला आपण तिथपर्यंत गेलो. मग ऍडिशन आपल्याला करायची, तर मग आपण ऍडिशन साठी इथं काय करू, एक व्हेरिएबल आपण घेऊया, इंट ऍड किंवा इंट रिझल्ट. ओके, आणि त्या रिझल्ट मध्ये आपण काय करू, तो जो व्हॅल्यू आलेली ए प्लस बी ही प्रिंट करू. ओके, आणि एकदा ती घेतली मग तो व्हॅल्यू काय करायचं, तो मला प्रिंट करायचा. तो इंटिजर आहे. ओके, आता ए आणि बी मध्ये 2 आणि 3 आलेत आपल्याला, जे INO1 आणि INO2 मध्ये आपण पास केले होते. फंक्शनला कॉल दिलाय, फंक्शनला कॉल दिला की तो इकडे येतो. इकडे आल्यानंतर आपण इकडे बिझनेस लॉजिक लिहू शकतो का, तर यस लिहू शकतो. आता जर मी रन केला, आलंय, समजलं, यस ऑर नो. तिथे ऍडिशन इज इक्वल टू 0 काय होतं मग?
ऍडिशन इक्वल टू 0 काय येते, हा जो आहे ना इथे एक लाईन होती, कंट्रोल झेड करतो परत, इथं ऍडिशन इक्वल टू 0 होते आणि हा कुठला व्हेरिएबल ऍड आहे. ओके, समजलंय. इंट ऍडला आपण काय केलेलं आहे, इथं डिक्लेअर केलेलं आहे, त्याच्यामुळे तो 0 प्रिंट करतोय इथं. त्याच्यामध्ये अजून काहीच नाही केलं, हे हा व्हेरिएबलची गरज नाही, याला काढू शकता तुम्ही. ओके, आता प्रिंट एफ पण काढलं. आता सिम्पल ऍडिशनला कॉल दिला, सगळं बिझनेस लॉजिक कशातलेलं आहे, फंक्शनच्या डेफिनेशन. ओके, आता सिम्पल प्रोग्राम आहे, मेन लिहिला, मेनच्या वरती फंक्शन, याला काय म्हणायचं, डिक्लरेशन. ओके, याला काय म्हणायचं, फंक्शन कॉल. ओके, आणि याला काय म्हणायचं, फंक्शन डेफिनेशन. समजलंय. तर व्हेरी फर्स्ट प्रोग्राम आपण काय केलंय, 2 नंबरचे ऍडिशन केलं. तर हे जे नाव आहे, ऍडिशन जे नाव आहे, ते तुम्ही काही पण टाकू शकता. ओके, इंड काय त्याचा रिटर्न टाईप आहे. ओके, त्याच्यानंतर आपण काय केलं, इथं व्हॅल्यू रिझल्ट त्याचा घेतलाय. ओके, आणि रिझल्ट मध्ये A+B केलंय. म्हणजे जे नंबर तुम्ही मेन मधनं घेतले होते ते पुढे दिले, फंक्शनला दिले आणि सांगितलं तू तुझं काम कर आणि आउटपुट दे. समजलं. आता रिअल लाईफ मध्ये पण सेम आपण करतो, एखाद्या चहावाल्याकडे गेलो, आपल्याला चहा प्यायचा असतो, आपण काय करतो, 10 रुपयाची नोट त्याला देतो आणि म्हणतो 1 कप चहा दे. आता चहा दिल्यानंतर तो काय करतो, चहा तयार करतो आणि मग 1 कप भरून चहा आपल्याला देतो. तर याच्यामध्ये सुद्धा बघा की फंक्शन कॉल मारताना आपण त्याला काय केलं, एक पर्टिक्युलर पॅरामीटर पास केलं आणि ऍज अ आउटपुट त्या फंक्शन कडून आपण ते काम करून घेतलं आणि आउटपुट घेतलं. ओके, तर मेन पण तेच करते, मेन ऍडिशनला सांगतंय की काही पॅरामीटर पाहिजे ते मी देतो, तू ते पॅरामीटर यूज कर आणि एक आउटपुट आणून दे. ओके, प्रोग्रामॅटिकली पण सिमिलर गोष्टी होतात आणि रिअल लाईफ मध्ये पण आपण सिमिलर गोष्टी करतो. मी एक जस्ट एक्झाम्पल सांगितलं चहावाल्याचं, की त्याला मी 10 रुपये दिले, मला सांगितलं एक चहा बनवून दे, त्याने तो दिला आणि तो मी प्रोग्राम मध्ये यूज केला किंवा माझ्या डे टू डे लाईफ मध्ये मी त्याला यूज केला. ओके, सेम प्रोग्रामॅटिकली पण कन्सेप्ट सेम आहे, फंक्शन. ओके, क्लिअर आहे. प्रत्येक फंक्शन करायला काहीतरी पॅरामीटर्स लागतात, त्याला आपण काय म्हणतो, फंक्शन पॅरामीटर्स. क्लिअर आहे. येस येस सर. और नॉट. ठीक आहे. आणि लास्टला रिटर्न 0च्या ऐवजी रिटर्न A+B लिहू शकतो. रिटर्न A+B पण लिहू शकतो किंवा रिटर्न तुम्ही इथं रिझल्ट पण लिहू शकता. ओके, कारण तो इंटिजर, तो इकडं तुम्ही घेऊ शकता, तो ऍडिशन इक्वल, तो जो ऍडिशन आलेला आहे ना, तो तुम्ही इकडं असं रिटर्न करू शकता. ओके, आणि ती व्हॅल्यू तुम्ही इथं पण प्रिंट करून बघू शकता. ही रिझल्टची जी व्हॅल्यू आली ती तुम्ही इथं प्रिंट करून बघू शकता. ओके, ओके, समजलं का. हो सर. तर ही जी 5 व्हॅल्यू आली ती काय सांगितलं मी, की माझं काम झालं, जे आउटपुट मी करायचो ते केलं, ती व्हॅल्यू तुला परत देतो. म्हणजे चहावाल्याच एक्झाम्पल घ्या, मेन मध्ये आलो, मला 10 रुपये द्यायचे होते, त्याला मी दिले 5++. ओके, त्याला सांगितलं की 10 रुपये घे आणि मला चहा बनवून दे. त्या फंक्शनला गेलो, त्याने त्याचं त्याचं काम केलं, चहा बनवला आणि रिझल्ट मला परत वापस पाठवलं. आलेला रिझल्ट मी एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर केला आणि तो प्रिंट केला. ओके, सिम्पल. समजलंय का फंक्शन. येस सर. येस सर.
आता जे प्रोग्राम झाले, आता याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन करायचे लेट्स 2 नंबर किंवा 3 नंबर. आता फॉर एक्झाम्पल मला 3 नंबर पाहिजेत, तर मी काय करणार आहे? आणि नावं तुम्ही चांगले देऊ शकता, म्हणजे याला तुम्ही चांगलं नाव देऊ शकता, ऍड रिझल्ट. ओके. मग जिथं जिथं याला यूज केलंय तो मी काय करू शकता, याला चेंज करू शकतो. परत प्रोग्राम कंपाईल करा. आले. आता ऍड रिझल्ट जो आहे तो कुठला आहे? मेन मधला व्हेरिएबल आहे. आणि नॉर्मल रिझल्ट जो आहे तो कुठला व्हेरिएबल आहे? फंक्शन मधला, ऍडिशन मधला. त्याच्यामुळे बघा की ही लाईन जी आहे ही फंक्शन मध्ये एक्झिक्यूट झाली. तिकडे एक्झिक्यूट झाल्यानंतर परत तुमचा कंट्रोल कुठे गेलाय? मेन मध्ये गेलाय. ओके. आणि त्याच्यानंतर मग ही लाईन एक्झिक्यूट झाली. समजलंय? त्याच्यामुळे सिक्वेन्स मॅटर, की आधी तो मेन मध्ये आला, मेन मधून ऍडिशन फंक्शन मध्ये गेला, ऍडिशन फंक्शन मधून परत मेन मध्ये आला, मेन मधून आल्यानंतर तो इथं रिटर्न 0 झाला आणि मग प्रोग्राम संपला. ओके. त्याच्यामुळं सिक्वेन्स पण तुम्हाला समजला पाहिजे. ओके. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर हे आपण फंक्शन बघितलं. आता मला अजून एक व्हेरिएबल पाहिजे, याच्यामध्ये 3 नंबरची ऍडिशन पाहिजे. मी सिंपल करणार, आणखी एक व्हेरिएबल त्याला पास करणार. मग तो स्कॅन करून घ्या किंवा कसा पण घ्या. आणि इथं सांगणार की मला आणखी एक पाहिजे. आता काय होईल रे? एरर येईल ना, कारण त्या फंक्शनच्या डेफिनेशन मध्ये ते नाहीच आहे किंवा डिक्लरेशन मध्ये नाहीच आहे तिसरा नंबर. त्याच्यामुळे मग आपल्याला डिक्लरेशन पण चेंज करायला लागेल ना तिसऱ्या नंबर. समजलं? आणि तो इंटिजर म्हणून इंटिजरच घ्यायला लागेल, इथं पण सेम करायला लागेल. ओके. आता बघा की 3 नंबरची मी डेफिनेशन लिहिली, डिक्लरेशन लिहिली, पण इथं बिझनेस लॉजिक मध्ये मी 2च नंबर यूज केले. त्याच्यामुळे काय होणार आहे? आउटपुट येताना मला तो काय करेल? आउटपुट येताना तो काय करणार आहे? मला 2च नंबरचं प्रिंट करेल. 2 नंबर कुठले होते माझे? 2 + 3 5. ओके, 5 आले. बट आणखी एक जो नंबर दिला होता मी, ज्याची व्हॅल्यू 6 आहे, ती आली का नाही? मग ते येण्यासाठी मला काय करायला लागेल? आणखी त्याच्यामध्ये बिझनेस लॉजिक चेंज करायला लागेल. बरोबर ना? येस ऑर येस नो? येस सर. म्हणजे प्रोग्राम सक्सेसफुली रन झाला म्हणजे तुमचं आउटपुट बरोबर आला असं त्याचा अर्थ होत नाही. ओके. त्याच्यामुळे तुम्हाला या सगळ्या गोष्टी तिथं प्रॉपर करायला लागतात. आलंय 11. समजलं का प्रोग्राम आणि लॉजिक? येस सर. आता मल्टिप्लिकेशन करायचं तर काय चेंज होईल? ऍडिशनच्या जागेवर मल्टिप्लिकेशन येईल, बट बिझनेस लॉजिक काय चेंज होईल? प्लसच्या जागेवर इंटू होईल. ओके. आणि आपण काय करू शकतो? मल्टिप्लिकेशनचं लॉजिक यूज करू शकतो. 2 × 3 किती होतात? 6. 6 × 6 किती होतात? 36. ओके. आता ऍडिशनच्या जागेवर मग मल्टिप्लिकेशन वगैरे हे तुमच्या हातात आहे की फंक्शनला काय नाव द्यायचं. मग तुम्ही स्क्वेअरचा प्रोग्राम लिहा, क्यूबचा प्रोग्राम लिहा, ऍडिशन ऑफ 2 नंबर्स, ऍडिशन ऑफ 3 नंबर्स, ऍडिशन ऑफ 5 नंबर्स. ओके. तर हे झालं फंक्शन. काय शिकलोय आज आपण? फंक्शन. आता फंक्शन तुम्हाला यायलाच पाहिजे. आजचं लेक्चर खूप इम्पॉर्टंट. आणि C++, जावा, पायथॉन कुठली पण लँग्वेज घेतली तरी पण तुम्ही आतापर्यंत झालेला सिलेबस सगळ्या लँग्वेजमध्ये शिकू शकता. आणि शिका, थोडासा स्पीड वाढवा. ओके. मला काय एक्सपेक्टेड आहे की तुम्ही फक्त सीच लगेच शिकत नाही, तुम्ही C++ मध्ये पण जाताय, तुम्ही जावामध्ये पण शिकताय, तुम्ही पायथॉन मध्ये पण शिकताय. कन्सेप्ट सगळीकडे सेम आहेत. ओके. कॉन्स्टंट जे आपण शिकलोय ते सगळीकडे कॉन्स्टंट आहे. ओके. व्हाईल लूप आपण जो शिकलोय तो तिकडे पण आहे. फॉर लूप जो शिकलोय तो तिकडे पण आहे. ओके. समजलंय? फंक्शन सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक. ओके. तर आज आपला जवळपास म्हणजे सी मधला ऍटलिस्ट 50% सिलेबस आपला झालाय थेरोटिकल. ओके. मग आता याची प्रॅक्टिस वगैरे तुम्ही करणार आहे. अजून खूप आहे सिलेबस, म्हणजे मी तुम्हाला फक्त एक पर्टिक्युलर वेने घेऊन चाललोय. सी मध्ये आणखी पण खूप साऱ्या गोष्टी आहेत, बट दॅट इज नॉट व्हेरी मॅन्डेटरी.
ज्या मॅन्डेटरी गोष्टी आहेत, ज्या प्रोग्रामरला यायला पाहिजे, ज्या डेव्हलपरला यायला पाहिजे, ज्याने लॉजिक बिल्डिंग तुमचं इम्प्रूव्ह होणार आहे, त्याच गोष्टी मी तुम्हाला घेतलाय. त्याच्यामुळं आपले आतापर्यंत ऍक्च्युअली किती सेशन झाले? 6 ते 7 सेशन मध्येच आपण 50% सी शिकलो आणि बाकीचे सेशन आपले प्रॅक्टिसचे झालेले आहेत. त्याच्यात तुम्ही 50-60 प्रोग्राम ऑलरेडी केले. त्याच्यामुळं एक एक सेशन, एक एक तासाचा तो पर्टिक्युलर सिनारिओ हा खूप महत्वाचा आहे प्रोग्राम समजण्यासाठी. आणि रिपीट करतोय की C++, जावा, पायथॉन किंवा कुठली पण कोडिंग लँग्वेज याच्यामध्ये हे कन्सेप्ट सेम असतात. म्हणून सी शिकणं, सी जर आलं तर बाकीच्या सगळ्या लँग्वेजेस तुम्हाला येणार. फक्त इन डिटेल आणि एकदम आतमध्ये जाऊन प्रोग्रामिंग शिका. ओके, ते सगळ्यात महत्वाचं आहे. ओके, क्लिअर आहे. तर आज आपण काय शिकलोय? फंक्शन. आणि फंक्शन मध्ये व्हेरियस गोष्टी आपण शिकलो की इनबिल्ट फंक्शन कुठलं, मेन फंक्शन असतंच. तसंच आपण फंक्शनला डिक्लेअर करू शकतो, आपण फंक्शनला कॉल करू शकतो आणि फंक्शनला आपण काय करू शकतो? डेफिनेशन लिहू शकतो. ऍक्च्युअल बिझनेस लॉजिक जो आहे आपण ते फंक्शन मध्ये लिहू शकतो. आणि प्रत्येक प्रोग्रामिंग कन्सेप्टला थोडंसं रिअल लाईफशी तुम्ही मॅप करू शकता. जे मी तुम्हाला मेनचं फंक्शन सांगतोय, रिटर्न 0 सांगतोय, रिटर्न सक्सेसफुल जो सिनारिओ सांगतोय किंवा सिक्वेन्शियल गोष्टी सांगतोय. आपल्या रिअल लाईफमध्ये पण आपण सेम करत असतो की आपलं पण एक पर्टिक्युलर फंक्शन असतं. आपण सकाळी उठतो, त्याच्यानंतर आपण स्टेप बाय स्टेप गोष्टी करतो की आपण आधी ब्रश करतो, मग अंघोळ करतो आणि नंतर नाश्ता करतो. नाश्ता झालं की आपण स्कूल किंवा कॉलेजला जातो किंवा जे काम करतात ते काम करतात. ओके, आणि त्याच्यानंतर परत नंतर ते सगळं आउटपुट जे झालंय त्याच्यानंतर आपण संध्याकाळी जेवतो आणि नंतर झोपतो. म्हणजे काय झालं की आपण एक सिक्वेन्शियली गेलेलोय. आणि सी लँग्वेज ही सुद्धा एक सिक्वेन्शियल प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. एक फंक्शन झाल्यानंतरच दुसरं फंक्शन कॉल होऊ शकतं. म्हणजेच काय की तुम्ही जसं एका फंक्शनला कॉल दिलाय तसं दुसऱ्या फंक्शनला पण कॉल देऊ शकता. प्रोग्रामॅटिकली तुम्ही किती पण फंक्शन लिहू शकता एकाच प्रोग्राममध्ये. देअर इज नो एनी लिमिट. म्हणजे ॲडिशन लिहिलं, त्याच्या खाली मल्टिप्लिकेशन लिहा, त्याच्या खाली सबट्रॅक्शन लिहा, त्याच्या खाली स्क्वेअर लिहा, त्याच्या खाली क्यूब लिहा. बट हे सगळं काय होणार आहे? सिक्वेन्शियल एक्झिक्यूट होणार. आणि त्याच्यामुळं सी प्रोग्रामिंग लँग्वेजला एक प्रोसिजर ओरिएंटेड लँग्वेज म्हटलं जातं. सी प्रोग्रामिंग लँग्वेज ही काय? प्रोसिजर ओरिएंटेड लँग्वेज. C++, जावा या कुठल्या लँग्वेज आहे? ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज. ओके. PHP, पायथॉन याच्यामध्ये पण ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग आहे. बट स्क्रिप्टिंगसाठी सुद्धा PHP, पायथॉनचा यूज होतो. त्याच्यामुळं प्रत्येक लँग्वेज शिकताना आपल्याला त्याच्यातला डिटेल कन्सेप्ट माहीत असणं गरजेचं. ती लँग्वेज कोणी डेव्हलप केली, का डेव्हलप केली, कशात तरी काहीतरी ड्रॉबॅक होते म्हणून पुढचं काहीतरी इनोव्हेशन आलेलं आहे. ओके. त्याच्यामुळं छोटे छोटे कन्सेप्ट, बारीक बारीक कन्सेप्ट आपल्याला त्याच्यामधले यायला हवे. तर आज आपण काय शिकलोय? सगळ्यात महत्वाचा टॉपिक सी मधला फंक्शन. फंक्शन लिहायचं कसं, फंक्शन कॉल कसा करायचा, प्रोग्राममध्ये आपण फंक्शनचे पॅरामीटर्स कसे लिहितो, फंक्शन डिक्लेअर करताना आपण काय करतो, फंक्शन कॉल करताना काय करतो आणि फंक्शनचं डेफिनेशन आपण कसं लिहितो. तर आजच्या प्रोग्राममध्ये आपण काय बघितलं की सिम्पल ऍडिशन ऑफ 2 नंबर किंवा ऍडिशन ऑफ 3 नंबर्स. बट सेशन जरी 1 तासाचं असलं तरी ते समजण्यासाठी तुम्हाला पुढचे 2-3 तास त्याच्यामध्ये घालवायला लागणार आहे. त्याच्यामुळं सी लँग्वेजचा कोर्स नीट करा. आतापर्यंत आपले 20 एक सेशन झालेले आहेत आणि सगळे सेशन्स अवेलेबल आहेत YouTubeवर. तर रेकॉर्डिंग वगैरे तुमच्याकडे आहे. हे जे 50% जे तुम्ही शिकलायत ना, ते खूप इम्पोर्टंट नॉलेज आहे कन्सिडरिंग कोडिंग किंवा बेस ऑफ डेव्हलपर. ओके, बेस ऑफ डेव्हलपर. सी लँग्वेजचा हा पार्ट जर तुम्हाला आला, तर तुम्हाला पुढचा 50% पार्ट पण येणार आहे आणि तुम्हाला बाकीच्या लँग्वेजेस सुद्धा आता इझिली समजणार आहे. तर YouTubeवरती आपले C++, जावा, पायथॉन ह्या सुद्धा गोष्टी आहेत किंवा तुम्हाला ChatGPT, जेमिनायच्या प्लॅटफॉर्ममधनं किंवा बुक्समधनं सुद्धा ह्या गोष्टी अवेलेबल होतात. किंवा आपण पण पुढे जाताना हे सगळं शिकणार आहोत. बट मला सांगायचं काय, की आत्तापासून सी लँग्वेज असं शिका, की प्रोग्रामिंगमध्ये तुमचा हात कोणी पकडला नाही पाहिजे. प्रोग्रामिंगमध्ये नाव घेतलं गेलं पाहिजे, की ह्या मुलाला किंवा या मुलीला प्रोग्रामिंग जमतंय, लॉजिक बिल्डिंग जमतंय. VMEचे स्टुडंट डायरेक्ट दिसले पाहिजे, की यांनी VMEचा क्लास केलाय तर यांना ह्या गोष्टी येतायत. ओके. त्याच्यामुळं प्रोग्रामिंग चांगलं करा आणि असाइनमेंट्स वगैरे सुद्धा क्रॉस चेक केले जातील. तुम्ही GitHubवर नीट मेंटेन करताय का?
डिबगिंग स्किल, कंपायलेशन स्किल, सेटअप स्किल, इन्स्टॉलेशन्स, ऑपरेटिंग सिस्टीम, हे सगळं तुम्हाला यायलाच हवं. ते माझ्या प्रत्येक स्टुडंटला मी मॅन्डेटरी करतो की ते यायलाच हवं. ओके. तर आज सगळ्यात महत्वाचा पार्ट आपण शिकलोय फंक्शन. ओके. तर जे जे आतापर्यंत तुम्ही नॉर्मल केलं होतं म्हणजे इनसाइड मेन फंक्शन केलं होतं, तर तेच आता आपल्याला काय पाहिजे, युजिंग फंक्शन पाहिजे. इथून पुढचा प्रत्येक प्रोग्राम तुम्हाला काय करायचंय, फंक्शन यूज करून करायचं. आणि स्टार्ट युजिंग डेव्हलपर बेस्ड प्रॅक्टिसेस, म्हणजे फंक्शनला नाव देताना प्रॉपर दिलं पाहिजे, व्हेरिएबल्सला नाव देताना प्रॉपर दिलं पाहिजे, बिझनेस लॉजिक लिहिताना तिथं कमेंट्स लिहिल्या पाहिजे, प्रॉब्लेम स्टेटमेंट काय आहे, आन्सर काय एक्सपेक्टेड हे वरती लिहिलं पाहिजे, डेट लिहिली पाहिजे, त्याच्यानंतर ऑथरचं नाव लिहिलं पाहिजे, कोण आहे त्या प्रोग्राम कोण लिहित आहे हे समजलं पाहिजे. ओके. आणि याच्यासोबतच प्रत्येक छोटा छोटा कन्सेप्टच्या तुम्ही प्रोग्राममध्ये कमेंट सुद्धा टाकत चला. गिटहब वरती आउटपुट टाकताना आउटपुटची स्क्रीन वगैरे सुद्धा स्क्रीनशॉट तुम्ही तिथं अटॅच करू शकता प्रत्येक प्रोग्रामच्या फोल्डरवर. तर खूप सारे प्रोग्राम्स आपले होणार आहेत, बट व्हॉट आय एम एक्सपेक्टिंग की तुम्ही लॉजिक वाढवताय किंवा प्रोग्रामिंगच्या गोष्टी इंटरनल शिकताय. एक इंटिजर घेतोय तर आतमध्ये काहीतरी त्याला सेव्ह व्हायला जागा लागते, मग ते कसे घेणार, तर साईज ऑफ ऑपरेटर सुद्धा त्याच्यामध्ये आहे. ओके. एका इंटिजरला किती जागा लागते, 4 बाईट, अँड दॅट डिपेंड ऑन द कंपायलर. तर हा पण एक पार्ट आहे की याला आपण काय म्हणतो की स्टोरेज, इंटिजर्सला किती जागा लागते. त्याच्यामुळेच डेटा टाईप नावाचा कन्सेप्ट आला. आधी आपण त्याला मोजू शकत नव्हतो. जे मी एक्झाम्पल तुम्हाला आधी पण सांगितलं होतं की रिअल लाईफ मध्ये आपण काय करतो की ₹5, ₹10, ₹50, ₹100, ₹1000 अशा नोटा यूज केलेल्या आहेत आपण. तसं प्रोग्रामिंगसाठी काय डेटा टाईप आहे. त्याच्या आधी होतं का, नाही, टाईपलेस लँग्वेजेस होत्या, बी आणि BCPL, ज्या दुसऱ्या इन्व्हेंटरने लिहिल्या 1972 यायच्या आधी. तर त्या लँग्वेजेस जे होत्या त्या टाईपलेस लँग्वेज होता. डेटा टाईप नावाचा कन्सेप्ट हा सी लँग्वेज मध्ये पहिल्यांदा आलाय आणि तो कन्सेप्ट सगळ्या प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये आहे. C++, जावामध्ये पण तो आहे आणि कुठल्या पण, म्हणजे आता खूप सारे लँग्वेजेस आहेत. टॉप लँग्वेजेस C++, जावा, पायथॉन, गो हे नावं तुम्हाला ऐकायला मिळतील. NPM, Node.js हे नावं तुम्हाला ऐकायला मिळतील. React.js ही सुद्धा चांगली टॉप लँग्वेजेस आहेत. याच्या बाहेर लँग्वेजेस मार्केटमध्ये नसतात किंवा त्या तेवढ्या पॉप्युलर झाल्या नाही. ओके. ह्या 7-8 लँग्वेजेस, 7-8 म्हणण्यापेक्षा एक लँग्वेज आली तर तुम्हाला बाकीच्या 8 लँग्वेजेस सुद्धा आल्या असं मी तुम्हाला म्हणेल. त्याच्यामुळे मग, आणि ती एक लँग्वेज कुठली असली पाहिजे, तर सी लँग्वेज आलीच पाहिजे. सी लँग्वेज आलीच पाहिजे. ओके. तर व्यवस्थित पद्धतीने त्याचा स्टडी करा. नोट्स आणि बुक्स सुद्धा भेटतील. माझ्यासोबत नंतर कॉन्टॅक्ट करा की सर मला बुक्स कुठलं पाहिजे किंवा कुठल्या नोट्स मी प्रेफर करू, मी प्रोग्रामिंग प्रॅक्टिस कशी करू. तर दॅट कॉल मी सेपरेटली किंवा व्हॉट्सअपवरती आपण कनेक्ट करू. ओके. बट आय वॉन्ट की तुम्ही डिटेलमध्ये प्रोग्रामिंग जाऊन शिकताय, रिअल लाईफशी मॅप करून तुम्ही प्रोग्रामिंग शिकताय आणि लॉजिक तुमचं चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्ये डेव्हलप होतं. ओके. क्लिअर आहे? एनी क्वेश्चन्स, डाऊट्स फंक्शन मध्ये? नो सर. आता आता प्रोग्रामच्या लाईन बघा किती वाढताय. 30 लाईनचा प्रोग्राम झाला. सुरुवातीचा प्रोग्राम आपण 4-5 लाईनचा बघितला होता, हॅलो वर्ड आपण पाहिलं होतं. आणि आता हे सगळं जे मी करतोय ते तुम्ही पण करतायत. त्याच्यामुळं पुढं पुढे जाऊन आपले थाउजंड्स लाईनचे सुद्धा तुम्ही कोड लिहिणार. ओके. आणि न बघता, म्हणजे मला पुस्तक वगैरे असं बघून कॉपी पेस्ट करून ChatGPT यूज करून असं नाही पाहिजे. ओके. तर एकदम प्रॉपर तुम्हाला ते समजलं पाहिजे. कॉपी पेस्ट नाही करायचं. सुरुवातीला अभ्यास करताना करा, नोटबुक वगैरे मध्ये लिहा, परत परत लिहा. एक प्रोग्राम 10-10 वेळा लिहा, 20 वेळा लिहा, जोपर्यंत येत नाही तोपर्यंत लिहा. पण असा शिका की पुढच्या वर्षी काय, 4-5 वर्षानंतर पण मी जर विचारलं तर ते तुम्हाला यायलाच पाहिजे. आणि दॅट इज युअर सक्सेस. ओके. प्रोग्रामिंग हे तुम्हाला लाखोचे पॅकेजेस मिळवून देऊ शकता, बट कधी त्या लेवलचं प्रोग्रामिंग लॉजिक तुमच्याकडे असेल तर. ओके. नॉलेज असेल. आणि हे प्रूव्हन पण आहे, कितीतरी आपल्या पास्ट विद्यार्थ्यांनी सुद्धा ते अचीव केलेलं आहे. ओके. किंवा खूप सारे मुलं तुम्हाला मिळतील किंवा जे IT मध्ये इंडस्ट्रीमध्ये काम करतात ते एकच शब्द सांगतील, जर तुला प्रोग्रामिंग येत असेल तर IT मध्ये ये. प्रोग्रामिंग येत नसेल तरी पण IT मध्ये जॉब आहेत, बट मग त्याच्यामध्ये पॅकेजेस त्या लेवलला नाही. हाय लेवल तुमचा पॅकेज तुम्हाला हवंय तर प्रोग्रामिंग यायला पाहिजे.
आणि त्याच्यासाठी सी लँग्वेज हा बेस नीट असणं गरजेचं आहे. सुरुवातीला प्रॉब्लेम्स येतील बट ओव्हरकम करत चला. ओके, तर फंक्शन आज आपण शिकलोय. ॲज अ असाइनमेंट ॲडिशन, मल्टिप्लिकेशन, सबट्रॅक्शन हे बाय युझिंग फंक्शन तुम्हाला करायचं. ओके, आणि क्यूब आणि स्क्वेअर या सुद्धा गोष्टी करायच्या. असाइनमेंट मी सेपरेट देईल, बट प्रॉपर व्हिडिओ कंटेंट वगैरे चेक करा. काही व्हिडिओज मी आधीच्या बॅचेसच्या पण दिल त्या. काल जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की तो पार्ट थोडासा शिकून घ्या किंवा लॉजिक बिल्डिंग वापरा. नंबर्स, प्रॉब्लेम्स ऑन नंबर हे मी तुम्हाला दिलं होतं. तसंच प्रॉब्लेम्स ऑन पॅटर्न हे तुम्हाला प्रॅक्टिससाठी दिलं होतं. ओके, किंवा प्रॉब्लेम्स ऑन ऑपरेटर्स, लॉजिक ऑपरेटर्स, अरिथमॅटिक ऑपरेटर्स, रिलेशनल ऑपरेटर्स. 2 नंबर मधला 1 नंबर मोठा कसा आहे तर ते ओळखायचं. मग तिथं इफ किंवा ऑपरेटर्स तुम्हाला यूज करायला लागतात. आणि परत एकदा रिपीट करतोय, आतापर्यंतचा जो सिलेबस आहे तो तुम्ही किती सिरियसनेसने केलाय मला माहित नाही. बट माझ्या दृष्टी हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. हा जर तुम्हाला आला, हा जर 50% सिलेबस तुम्ही नीट कव्हर केला, तर तुम्हाला पुढचं जे आहे ते खूप इझी जाईल आणि प्रोग्रामिंग आवडायला सुद्धा लागेल. तुम्ही म्हणणार की प्रोग्रामिंग आता मला इझी जाते, प्रोग्रामिंग मला समजतंय, बट त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आत्तापर्यंतचा आहे. ओके, टाइम पटापटा जाईल, कोर्स पटापटा पुढे जाईल, बट प्रोग्रामिंग चांगल्या लेवलला आलं पाहिजे. आणि जे मी एक्झाम्पल्स तुम्हाला सांगितले, मी सिंपल चहावाल्याचं एक्झाम्पल सांगितलं की मी ₹10 दिले म्हणजे मी काय केलं, त्या फंक्शनला कॉल दिलाय. कॉल देताना मी काहीतरी पॅरामीटर्स दिले. चहावाल्याने ते घेतले म्हणजे त्यांनी इनपुट, ॲज अ इनपुट ते पॅरामीटर्स घेतले. बरोबर? म्हणजेच काय की इथलं फंक्शनमध्ये पॅरामीटर्स नाव ए दिसतंय. बट मी पास करताना काय केलं, INO1 केलं. ओके. आणि त्याच्यानंतर मग त्याने तो पूर्ण चहा बनवलाय किंवा त्यांनी बिझनेस लॉजिक त्यांनी बनवलंय आणि बनवल्यानंतर जो आलेला रिझल्ट जो आहे तो मला दिलाय. म्हणजे चहाचा कप मला दिला आणि तो आल्यानंतर मग मी इथं प्रिंट केलेला आहे. आता मी सांगताना जरी रिअल लाईफ एक्झाम्पल सांगतोय, तर हे तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी सांगतोय आणि यू कॅन ऑल्सो डू दॅट बाय युझिंग युअर थॉट प्रोसेस. रिअल लाईफ एक्झाम्पल मॅप करताना तुम्ही तुमचे स्वतःचे एक्झाम्पल लिहा, बट रिअल लाईफ एक्झाम्पल मॅप करत करत प्रोग्राम शिका. ओके, तर फंक्शन हा खूप महत्वाचा टॉपिक आहे. ओके, याच्या आधीच्या व्हिडिओजमध्ये सुद्धा हे तुम्हाला सापडेल. खूप सारा त्याच्यामध्ये वॉस्ट एरिया आहे. गिटहब वरती सुद्धा खूप साऱ्या आपल्या असाइनमेंट्स आहेत, ब्लॉग्समध्ये पण असाइनमेंट्स आहेत, तर त्या तुम्ही सॉल्व्ह करायच्या. फंक्शनमध्ये मला प्रॅक्टिस पाहिजे आणि जवळपास 20 स्क्रीनशॉट किंवा 20 प्रोग्राम एनी फंक्शन्सचे वेगवेगळे ते तुम्ही ॲज अ असाइनमेंट आता करायचे. 5-6 तर मीच सांगितले. 4-5 प्रोग्राम तर मी स्वतः आत्ता केले तिथं फंक्शनचे. त्याच्यामुळे हे सगळे तुम्ही उतरावा आणि 20 वेगवेगळे प्रोग्राम ॲज अ असाइनमेंट फंक्शनचे झाले पाहिजे. ओके, आणि थोडेसे एफर्ट्स टाका सुरुवातीला, बट सुरुवातीचे एफर्ट्स तुम्हाला तुमचं सक्सेस मिळवून देईल. ओके. We can stop now. If there are any questions, you can ask. Otherwise, we can connect in next session. So next session, we are going to learn about the array किंवा फंक्शनचा थोडा पार्ट आपण घेणार आहोत. Array is nothing but derived data type. ओके, डेटा टाईपचा पुढचा टाईप. आतापर्यंत आपण काय शिकत होतो, प्रिमिटिव्ह डेटा टाईप. ओके, तर डिराइव्ड डेटा टाईप आपण आता शिकणार आहोत नेक्स्ट सेशन. ओके, थँक्यू.